महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन त्यांचा स्वभाव चांगलाच होता, पण त्या स्वभावाचा बऱ्याच लोकांनी फायदाही घेतला. पदाधिकाऱ्यांनी घेतला, काही व्यावसायिकांनी घेतला, काही जवळच्या लोकांनी घेतला. आश्चर्य असं झालं की दादा जेव्हा वेगळं होण्याचा विचार केला नाही, ते वेगळे झाले, ज्या नेत्यांबरोबर पटत नव्हतं ते नेतेच ते घेऊन तिथे गेले. त्यामुळे म्हणलं सत्तेत जायला काय हरकत नाही. आता महाविकास आघाडीमध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन होतं, पण ते विचारच तरी होतं. पण भाजपवर जाणं हे कितपत योग्य आहे. ते म्हणायचे ठीक आहे, घ्यावा लागतो कधी कधी निर्णय, तुला नाही समजणार, तुला नंतर कळेल. पण माझा तिथं जो काही वाद होता तो थोडा विचाराचा आणि भावनिक वाद होता, व्यक्तिगत नव्हता. 1-2 वर्ष काढले त्यांनी, कसं काढायचं. पण 2024 नंतर त्यांना असह्य झालं. आणि दुसरं काय की शेवटी पवार आहेत, त्यांचा जवळचा जो व्यक्ती आहे, नाही तर जो पक्ष आहे त्यांच्याबरोबर ते सत्तेत आहे, तो पक्ष उद्या जाऊन त्यांच्या पक्षाबद्दल काय करणार याचा नक्कीच त्यांना अंदाज होता. शेवट तुम्ही बघितलं 2024 नंतर दादांची भाषणं फेमस व्हायला लागली, दादा लोकप्रसिद्ध व्हायला लागले होते आणि अजून त्यांची पॉप्युलॅरिटी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. आणि कुठं ना कुठेतरी त्यामुळेच मला असं वाटतं की जे काय मला राजकीय शंका येते त्यांच्या ॲक्सिडेंटबद्दल, शेवट त्यांचं माझं जे संभाषण झालं होतं, त्यांना मुख्यमंत्री बनायचंच होतं. 2029 हे टार्गेट त्यांनी मनामध्ये ठेवलंच होतं. आणि दादांची इच्छा होती की परिवार एकत्र आला पाहिजे, राष्ट्रवादी परिवार एकत्र आला पाहिजे. 2 पक्ष एकत्रित येणं, जे पूर्वी वेगळे होते, आधी एक होते, नंतर वेगळे झाले, परत पुन्हा एकत्र होणं, हा विचार दादांचा आणि पवार साहेबांचा कुठेतरी एक वेगवेगळ्या टप्प्यात. पूर्वीचे दादा, मग मध्ये पाठी फुटलेले दादा आणि परत येण्याच्या इच्छेत असणारे दादा, तिन्ही फेजेस आम्ही बघितलेले. पण आता तसा एखादा व्यक्ती परत कधी होणार नाही असं माझं ते प्रामाणिक मत आहे. एक मोठा नेता काका आणि महाराष्ट्राचा उद्याचा पुरोगामी विचाराचा, महाराष्ट्राला वरच्या लेवलवर घेऊन जाणारा एक मुख्यमंत्री आपला मुकला. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत रोहितदादा पवार यांच्याशी. पण हा राजकीय संवाद नाही, हा संवाद एका वेगळ्या विषयावरचा आहे आणि तो अत्यंत आत्मीय असा संवाद असेल असं मला वाटतं. कारण आज आपण बोलणार आहोत अजितदादा पवार यांच्या संदर्भात. रोहितदादा पवार यांचे अजितदादा हे काका पुतण्याचं नातं, त्यांचे व्यक्तिगत संबंध, कौटुंबिक संबंध, या संदर्भात अजितदादांच्या आठवणींना आज रोहितदादा उजाळा देणार आहेत. तर त्या संदर्भात आपण रोहितदादांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. मला सांगा, अजितदादा तुमचे काका पुतण्याचं नातं हे सगळीकडेच खूप वेगळ्या प्रकारचं असतं. तर अजितदादा संदर्भातल्या तुम्हाला आठवतंय तेव्हापासूनच्या सुरुवातीच्या आठवणी काय आहेत? कसं आहे, दादांचा स्वभाव म्हणजे एकदम दिलदार. लहानपणी तसा मला आठवतं आहे की पवार परिवार सगळा दिवाळीच्या वेळेस एकत्रित येतो. तेव्हा आम्ही काटेवाडीला राहायचो आणि अजित काकांचं सुद्धा घर काटेवाडीलाच होतं. आमचं त्या जवळचीच वस्ती होते आणि मग अख्खा परिवार तिथे येत असल्यामुळे मग आम्ही जेव्हा लहान मुलं एकत्रित यायचो तेव्हा दिवाळी म्हणले की किल्ला, फटाके, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. त्यामुळे ते आम्हाला सगळ्यांना एकत्रित गाडीत घेऊन जायचे आणि फटाक्याच्या स्टॉलला बारामती शहरात घेऊन जायचे आणि म्हणायचे की चला आता काय काय बघायला सांगा. आणि मग आम्ही असे पोतभर फटाके घ्यायचो आणि परत यायचो आणि मग वाटून घ्यायचो. म्हणजे भिनुळा समजा 100 असतील आणि आम्ही 20 जण असू तर मग 100पैकी 5 असं वाटून घ्यायचे. मग बाण वर जाणारा एवढे, आणि मग आम्ही एकत्रित 5-6 दिवस सगळे ते उडवायचो. मग हा एक अनुभव आमचा आहेच. आणि कधी कधी तुम्हाला माहिती, बाण लावल्यानंतर तो कोणाच्याही शेतात जायचा, ऊस पेटायचा आणि ऊस पेटलेला आहे. आणि मग आम्ही ठीक आहे लहान असायचो, पण काका स्वतः मग जे शेतामध्ये काम करणारे लोक असतात त्यांना घेऊन विझवण्याचा प्रयत्न तिथं करणं. त्यामुळे एकतर आपुलकीने आम्हा सगळ्यांना एकत्रित आणून मग ते मदत करायची, तो एक लहानपणीचा विषय आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अनुभव जो आहे आणि प्रसंग आहे तो म्हणजे माझं लग्न जेव्हा ठरत होतं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी पहिल्यांदा अजित काकांना विचारलं की मी विचार करतोय, मला कळालं की तुमच्या परिवारामध्ये रोहित नावाचा एक मुलगा लग्नाचा आहे. मुलगा आहे. तर माझी मुलगी आहे लहानी, म्हणजे कुंती छोटी, तर तिचं मी लग्नाचा विचार करतोय, रोहितचा मी विचार करतोय, अजून मी काही भेटलो नाही, तर तुम्हाला विचारावं. तेव्हा अजित काकांनी ठामपणे सांगितलं होतं की आमच्या या पिढीमध्ये नक्कीच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमची जी प्रिय असणारी मुलगी आहे तिचं लग्न तुम्ही रोहित बरोबर लावू शकता, त्यात पोटेन्शियल आहे. एकदा म्हणजे एका सेकंडमध्ये त्यांनी सांगितलं होतं. हा एक अनुभव होता. नंतर मग राजकीय दृष्टिकोनातून मला जिल्हा परिषदचं तिकीट. नाही, आपण ते इतक्या पुढे नको यायला. अजून मला तुमच्याकडून म्हणजे असं नाही, तुमचे असे बरेच काका अनुभव पुतणे- आहेत. 2 आठवणीत तुमचे काका पुतण्याचं हे संपत नाही. बरेच आठव. आणि मग वजन वाढलं, हे वजन वाढतंय, मला ते चिरंजीव म्हणायचे. बाकी सगळ्यांना बेटा म्हणायचे, मला चिरंजीव. मला माहित नाही, माझ्या मुलाला पण चिरंजीव म्हणायचं. आता मध्ये जेव्हा दादा वारले आणि त्यांचं अंतिम दर्शनासाठी काटेवाडीला ठेवलं होतं त्यांना, तेव्हा माझा मुलगा गेला होता आणि तो सहसा रडत नाही. आणि मग त्याला चिरंजीव हे बोलता येत नव्हतं. मग तो म्हणायचा ही यूज टू कॉल मी चिरंजीवी चिरंजीवी, आणि मग तो रडायला लागला. म्हणजे असे काही सगळे प्रसंग आहेत. मग आता तुम्ही राजकारणाच्या संदर्भात बोलत होता, म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या इलेक्शनच्या वेळेस, जिल्हा परिषद इलेक्शनच्या वेळेचा. नाही, जिल्हा परिषदच्या वेळेस माझी इच्छा होती जिल्हा परिषदचे निवडणूक लढावी. साहेबांचं सगळ्यांचंच मत होतं की पवार परिवारामध्ये आमदारकीचा विचार जर आणि सिरियसली राजकारणात द्यायचा असेल तर मग आमदारकी खासदारकी का नाही, तोपर्यंत लोकात जा, लोकांशी बोल, लोकांशी चर्चा कर. म्हणलं नाही, मला छोट्यापासून सुरुवात करायचं आहे, मला जिल्हा परिषदपासून सुरुवात करायचं आहे, मला समजून घ्यायचं आहे. आणि ते त्यांनी मान्य केलं आणि मग ते तिकीट पहिलं त्यांनी माझं जाहीर केलं. त्यानंतर आमदारकीच्या वेळेस सुद्धा साहेब तर होतेच, दादांनी मग मला कर्जत जामखेडमधून तू लढला पाहिजे, आणि तसंही चॅलेंजिंग मतदारसंघ होता, मग तो मी निवडला. तेव्हा सुद्धा त्यांनी सहकार्य केलं, प्रचार केला. या सगळ्या अनुभव आहेतच. नाही, पण कर्जत जामखेड निवडताना सहकार्य केलं त्यांनी, तिथं सपोर्ट कोणत्या प्रकारचा सपोर्ट केला? नाही, कसं असतं की एकतर मला बरेच ऑप्शन्स होते. पुण्यातले पण काही मतदारसंघ होते, कर्जत जामखेड हा मतदारसंघ होता, काही लोक जे होते सातारा शहर नाही, सातारा जिल्ह्यातल्या एक ठराविक मतदारसंघामधून लढलं पाहिजे असं सांगत होते. तेव्हा दादा म्हणाले की माझा काही प्रमाणात माझ्या विचाराने चालणारा एक कारखाना तिथं आहे, माझ्या परिचयाचे लोक आहेत, आणि मग तू कर्जत जामखेडचा विचार करायला काय हरकत आहे. मग मी बघितलं, लोक तर चांगली आहेतच, त्याच्याचबरोबर चॅलेंजिंग होता, कारण का माझ्या विरोधात मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि अशा प्रस्थापित असलेला म्हणजे मुळात तो मतदारसंघ निवडणं चॅलेंजिंग होतं. असं काय चॅलेंजिंग होतं ते. पण शेवटी आता मलाही जरा अशीच सवय होती की मला सहसा एखादी गोष्ट सोपी मिळाली असं कधीच नाही झालं. लग्न देवाच्या नशिबाने चांगल्या मुलीबरोबर आणि इझिली झालं, पण अदरवाईज माझ्या जीवनामध्ये तसा संघर्ष खूप आहेच. त्यामुळे मला चॅलेंजिंग एखादी गोष्ट करायला, नाही तर चॅलेंज घ्यायला आवडतं. त्यामुळे तो चॅलेंज मला आवडला आणि त्यात मग ते प्रचाराला बऱ्याच वेळा आले. जेव्हा केव्हा मी हे घेतलं होतं, सभा घेतल्या होत्या, तिथं ते आले होते. आणि जेव्हा 2024ची गोष्ट होती, त्यांना व्यापच इतका होता, ते माझ्या मतदारसंघात आले नाही. आणि मग कराडच्या प्रीती संगमावरचा तो प्रसंग सगळा ऐतिहासिक, आणि ते आनंदात होते की त्यांची पार्टी पॉवरमध्ये आली. पण तुम्ही आठवत असाल की जेव्हा मी मायनसमध्ये चाललो होतो आणि त्यांना पत्रकारला विचारले रोहित पवार पडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव होते ते अजून सुद्धा मला आठवतात. ते कुठेतरी नाराज नाही तर म्हणतात ना आश्चर्यचकित, असं ते आहे. त्यामुळे आता अशा सगळे वेगवेगळे अनुभव आहेत. तर तुम्ही तिसरी पवारांच्या कुटुंबातलं, म्हणजे आपण साहेबांच्यापासून धरलं तर आपण तिथून म्हणजे पॉलिटिकल ॲक्टिव्ह पॉलिटिक्स धरलं तिसऱ्या पिढीतले प्रतिनिधी, दादा हे मधल्या दुसऱ्या पिढीतले प्रतिनिधी. तर असं पुढचं राजकारण काय, पवारांचं राजकारण कसं आहे, आता काय आहे, पुढं कसं जायला पाहिजे, या संदर्भात दादांशी कधी तुमचं कुठल्या टप्प्यावर आधी एकत्र असताना बोलणं झालं होतं किंवा बोलणं व्हायचं काय? असं
अनौपचारिक अशा गप्पा काय व्हायच्या तुमच्या कधी भेटलात तर? ते कसं आता पुतण्याच्या म्हणजे राजकारणाच्याच असतील असं नाही. तर पवार साहेबांनी दादांना राजकारणात आणलं, हम्म. पण दादांना इच्छा होतीच आणि होय. कर्तृत्व तर होतच. त्यांची एक वेगळी स्टाईल होते. होय. आणि पवार साहेबांनी कष्टातून राजकारणामध्ये त्यांचा जो काही प्रवास आहे नाही तर त्यांची जी ग्रोथ आहे ती कष्टातून केली हे आपल्या केली. सगळ्यांना माहिती. कारण का आमच्या परिवारामध्ये शेकाप हम्म. हा पक्ष तिथं असायचा. तसं बाईंच्या राज- पासून हा. बाईंच्या पासून ते आणि सगळं राजकीय पार्श्वभूमी एवढी काही नव्हती. म्हणजे माझे दुसरे जे आजोबा होते ते राजकारणामध्ये होते, पण मग ते शेकापातून आणि वेगळं एक विचारसरणी असायचे. पवार साहेबांनी राजकारणात आल्यानंतर मग चव्हाण साहेबांनी त्यांना सहकार्य केलं, तिकीट दिलं, त्यानंतर कष्ट घेतले, प्रगती झाली, मुख्यमंत्री झाले, अजितदादा आले. पवार साहेब हे पॉवरमध्ये होते आणि त्याचा नक्कीच फायदा हा अजितदादांना झाला. पण अजितदादांनी फक्त तो फायदा घेऊन आहे तेवढं बरं चाललंय असं नाही. असं नाही. हा. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये लक्ष घातलं, बँकेमध्ये लक्ष घातलं, कारखान्यात लक्ष घातलं आणि मग राज्य पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं. म्हणजे फक्त जे पवार साहेबांनी एका टप्प्यावर राजकारण ठेवलं ते पुढे न्यायचा प्रयत्न केला. हो आहे, पण पवार साहेबांची स्टाईल कशी होती की समावेशक होती. सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना, वेगळ्या वेगळ्या भागातल्या नेत्यांना एकत्रित घेऊन जायची पवार साहेबांची सवय होती. काही नेते खूपच चांगले होते, काही ठीक आहे नावाला होते, पण त्यांनी कधी पार्टीला तिथं एवढं सहकार्य केलं असं नाही. पण पवार साहेबांबरोबर राहिलेत. पवार साहेब नेहमी मित्रांना, ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये मदत केली अशा लोकांना मोठं केलंय. पण काही असे नेते असतात की ते फक्त मोठे होतात पण पार्टीसाठी कधीच काही करत नाही. आता मग दादांना अशा काही नेत्यांवर आक्षेप होता, पण दादांचं कसं होतं की ठीक आहे पवार साहेब सुद्धा त्यावेळेस खूप स्ट्रॉंग होते, दादा स्वतः स्ट्रॉंग होते, पण पवार साहेबांचं आणि दादांचं नातं एक वडील आणि मुलासारखं होतं. कारण का अजितांचं वय कमी असताना त्यांचे वडील वारले आणि मग पवार साहेबांनी त्यांना आणि श्रीनिवास काकांना मुलासारखं वाढवलं. सुप्रिया त्या मुलगी आणि हे 2 मुलं असं त्यांनी ते वाढवलं. शिकायला दोघं इकडेच होते. त्यामुळे दादा साहेबांच्या पुढे खूप जात नव्हते, नाही तर साहेबांसमोर खूप जास्त बोलत नव्हते. साहेब म्हणतील ओके तर ओके. मग मला असं वाटतं की त्यावेळेस तो जो संवाद आहे तो जर अजून चांगला असला असता, नाहीतर आदरयुक्त भीती असेल, नाहीतर म्हणतो ना नाही एवढ्या मोठ्या नेत्याला ठीक आहे वडीलधारी आहेत, मोठे आहेत, मग कसं बोलायचं. त्यामुळे दादांनी नेहमी तिथं काही प्रमाणात ते शांत राहिले. आणि मग आश्चर्य असं झालं की दादा जेव्हा वेगळं होण्याचा विचार केला नाही तर वेगळे झाले, ज्या नेत्यांबरोबर पटत नव्हतं ते नेतेच ते घेऊन तिथे गेले. त्यामुळे हे थोडंसं आश्चर्याचीच गोष्ट आहे. हे मी बोलून दाखवली त्यांना. आणि मग जेव्हा तुम्ही आधी ज्यांना नावं ठेवता ते सगळे त्यांना सगळ्यांना घेऊन गेले. 2024 इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा आम्ही बोलायला लागलो, चर्चा व्हायला लागली आणि दादांची इच्छा होती की परिवार एकत्र आला पाहिजे, राष्ट्रवादी परिवार एकत्र आला पाहिजे, त्यावेळेस आम्ही बोलायचो. मग मी माझ्या एक जे विकास लवांडे तुम्हाला माहिती ते आक्रमक बोलायचे. अजून 1-2 असे लोक होते जे दादांच्या विरोधात खूप आक्रमक बोलले. त्यांना म्हटलं दादा हे अरे मला माहिती हे कोण आहेत, नाही हे तुमच्या विरोधात खूप बोलले होते आणि त्यांना आता आपण एकत्रित येतो म्हटलं की प्रॉब्लेम येतो. अरे बाबा ते जेवढे बोलले तेवढे मी पण बोललो ना, मी चुकलो, ते चुकले, जे झालं ते झालं, आता ते गंगेला मिळालं नाही तर नदीला मिळालं, विषय संपला, आता चला पुढे जाऊ. म्हणजे कुठेतरी एक वेगवेगळ्या टप्प्यात पूर्वीचे दादा, मग मध्ये पाठी फुटलेले दादा आणि परत येण्याच्या इच्छेत असणारे दादा, तिन्ही फेजेस आम्ही बघितलेला आहे. एकत्रीकरणाचा हा जो विलिनीकरणाचा जो विषय होता तो तुमच्याकडे कसा आणि कधी आला, तुमच्याकडे कसा आला? कारण तो तुम्ही 2024 पर्यंत तो विषयच नव्हतं. नाही तो नव्हताच, विषयच नाही. आणि मग इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा मी त्या प्रीतिसंगमावर गेलो होतो दर्शन घेण्यासाठी, तेव्हा दादा तिथे आले आणि ते तुम्ही बघितलं. आणि खरं तर दादांचं प्लॅनिंग होतं की मी सभा घेतली असती तर ते दादा बोलले. आता दादांचं प्लॅनिंग असं होतं की साहेब तिथं होणारच होते, कारण मी त्या साहेबांबरोबर चालू होतो. आणि मग साहेब असताना दादांना त्यांना भेटायचं होतं, पण ते अनफॉर्च्युनेटली पोलिसांच्या गडबडीमुळे झालं नाही आणि दादांनी बोलून दाखवलं. आता पोलिसांनी मला तिसरीकडे नेलं नाही तर मी साहेबांना भेटलो असं, म्हणजे कुठेतरी दादांची इच्छा होती. आणि मग नंतर एकदा बोलून दाखवलं, एकदा तू प्रयत्न कर. मग जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, अमोल कोले असे काही मोठे मोठे नेते जे होते ते सातत्याने भेटायला लागले आणि बऱ्याच मिटिंगा तिथं झाल्या, 20-22 मिटिंगा झाल्या असतील. आणि मग कुठंतरी काही प्रमाणात त्याला स्पीड येत नव्हतं. मग मला त्यांनी सांगितलं अरे तू थोडं लक्ष घाल, आता आपल्याला महानगरपालिका वगैरे आहेत. मग मी थोडीशी विनंती करून मग
स्पीड लागून मग आम्ही सगळे बसून चर्चा झाली की आता एकत्रित येतच आहोत, तर मग वेगळ्या वेगळ्या चिन्हावर का लढायचं, मग आपण घड्याळावरच लढू. त्या अनुषंगाने मग तिथं आम्ही निर्णय घेतला. मग तशी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला जेव्हा तिथं कृषकचं उद्घाटन होतं तर दादा आले होते आणि मग तिथून मग आम्ही तिथं गेलो. ऑलमोस्ट सगळं फायनल झालं, फक्त डिक्लेअर आपण 12 तारखेला करू असं कुठेतरी ठरलं. आणि 12 फेब्रुवारीला 12 फेब्रुवारी नंतर ते जानेवारीमध्ये हा इन्सिडन्स झाला. आता कसं होतं की घड्याळ हा पक्ष पवार साहेबांनी सुरू केला होता, स्थापन त्यामुळे केला, आमच्या मूळ सगळ्यांची पक्ष. इच्छा होती की ठीक आहे, मग घड्याळ हे आपण पवार साहेबांनी सुरू केला असेल, तो पक्ष त्यांनीच काढला असेल तर घड्याळच हे चिन्ह ठेवू. त्यामुळे सरसकट आम्ही जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला सुद्धा आम्ही घड्याळ आमच्या प्रमुख अनेक पदाधिकाऱ्यांना सुद्धा तुमचे त्यांनी उमेदवार दिलं. त्या चिन्हावर नाही, लढले. कुठेतरी आता ते फायनल झालं म्हणून, आणि मग नंतर ही घटना घडली. अजितदादा, तुम्हाला म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्ही राजकीय नेते म्हणून बघितले, म्हणजे तुमच्या पक्षाचे तुमचे वरिष्ठ नेते म्हणून बघितले तुम्ही, आणि ते विरोधी पक्षात असतानाही बघितले, आणि तुम्ही काका म्हणूनही बघितले. तर हे वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्हाला दादाची काय वैशिष्ट्ये दिसली या 3 भूमिकांच्या, म्हणजे तुमच्या 3 टप्प्यावरच्या जेव्हा वेगवेगळ्या परिवारामध्ये पात्राच्या? असायचे एकदम निवांत असायचे, फोन हं. घेत नसायचे, हं. गाणी खूप आवडायची, ते हं. सुद्धा जुनी गाणी आवडायची. हं. आता मग आम्ही वेगळ्या पिढीतले होतो, आम्हाला वेगळ्या टाईपची गाणी आवडतात. हं. पण त्यांची गाणी सुरू झाली, जसं जयच्या लग्नामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आलो होतो, हं. तेव्हा एक सिंगर तिथं आले होते, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकत होते. शकत होते. म्हणजे आमच्या टाईमची पण आमच्या- आणि त्यांच्या टाईमची पण. पण दादांच्या टाईमची गाणी सुरू झाली, दादा एकदम तल्लीन झाले होते, होते. गाणी ऐकत होते, चिठ्ठ्या देत होते, हे गाणं लाव, हां. ते गाणं लाव. आम्ही थोडंसं बोर झालो. हं. मग दादा तिथे 11:30-12 पर्यंत थांबले असतील, आम्ही वाट बघत होतो दादा कधी जातात, मग आमची गाणी कधी चालू होत आहेत. पण त्यांना परिवारामध्ये आल्यानंतर एक शांतता मिळत असायची, चेष्टा मस्करी त्यांच्या पिढीमध्ये. मग पूर्वीचे जे काही अनुभव आहेत ते तिथं सांगितले जायचे. असं एक वेगळं वातावरण, म्हणजे अतिशय निवांत ते परिवाराबरोबर तिथे असायचे. लहान मुलं त्यांना खूप आवडायची. मग माझी मुलगी असेल, मुलगा असेल, आणि इतरांची पण मुलं मुले असतील. आता जेव्हा आम्ही सामाजिक विषयामध्ये असायचो, समजा VSI असेल, तिथं फोकस्ड फक्त तिथं ती संस्था, नाहीतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट असेल, काय लागते, काय मदत करतायत सरकारमध्ये असताना, मग रोडची काय मदत, बाहेर काय सगळं नीट आहे का, कुठली परवानगी राहिली का, अशा पद्धतीने. आणि राजकारणाच्या वेळेस मग राजकारण, असा त्यांचा तो तिथं अनुभव असायचा. फक्त एक कधी कधी असायचं की एका लेवल नंतर दादा म्हणायचे की ठीक आहे, जाऊ दे, बघू नंतरचं नंतर. हा जो त्यांचा एक स्वभाव होता, काही प्रमाणात नक्कीच तो चांगलाही होता, आणि त्याचा परिणाम हा पार्टीवर सुद्धा नकारात्मक होत होता. म्हणजे एखादा माणूस जर चुकीचा होता, पार्टीला त्याचा फायदा होत नसेल, कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर मला असं वाटायचं की लगेच त्यांना बाजूला केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, अरे तू एकटाच त्या भागातून निवडून येतो आणि बाकीचे कुणी निवडून येत नाही, मग तुला पद कशाला पाहिजे, तुला मंत्रीपद कशाला पाहिजे. पण मग दादांचा एक स्वभाव असायचा, ठीक आहे, जाऊ दे. तर ह्याच्यामुळे काही प्रमाणात त्यांना अनेक व्यापातून थोडा वेळ पण मिळत असेल, खूप डोक्याला ताप नको. दुसऱ्या बाजूला पार्टीला सुद्धा त्याचा फटका नक्कीच तिथं बसत असावा. पण शेवट त्यांचं माझं जे संभाषण झालं होतं, त्यांना मुख्यमंत्री बनायचंच होतं. 2029 हे टार्गेट त्यांनी मनामध्ये ठेवलंच होतं. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन अतिशय आक्रमक पद्धतीने काम करून, संघटनात्मक बांधणी करून 2029ला काही झालं तरी आपले आमदार इतके निवडून आले पाहिजे की आपल्याशिवाय मुख्यमंत्री कुणी दुसरं बनलंच नाही पाहिजे, असा त्यांचा हेतू होता. खरं तर मी बघितले, म्हणजे तुमचे संबंध काही वेळा काही प्रसंगाच्यात, तर एक दादांचं मी वैशिष्ट्य एक बोललं की ज्यावेळी राजकीय विषय असतो, सगळे असतात, त्यावेळी रोहित पवार आमदार म्हणजे आमदार, त्या रोहित पवार पुतण्या नाही, रोहित पवार आमदार म्हणजे इतर आमदारांच्या सारखा आमदार. तर हे तुम्हाला असं कधी खटकायचं नाही, अरे हे आपल्याला इतरांच्या सारखं वागवतात? नाही, ते पवार परिवारच तसा आहे. म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य जेव्हा होतो तेव्हा आमची सत्ता ते पुणे जिल्हा परिषदवर होते. पण अरे पवार परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला पद दिलं तर कसं वाटेल. तिथं पद मला काय दिलं नाही, ठीक आहे, माझी अपेक्षा सुद्धा नव्हती. कारण माझी अपेक्षा एवढीच असते, मी जर कमवलं असेल एखादं पद तरच मला ते जास्त आवडतं. मला कोणाला कुणी आपलं देऊ दिलेलं. महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा, आता तुम्ही बघितलं असेल, काय प्राजक्त तनपुरे मंत्री झाला, आमच्याकडे होते, ते गेले
भाजपमध्ये आता त्यांना तिथं मंत्रिपदाची संधी मिळाली. मग ती पहिली टर्म मला तिथं मिळाली नाही. ते काही लोक बोलली, पण मला त्याचा काही फरक खूप पडला नाही. त्यामुळे एक तो साईड इफेक्ट नक्कीच असायचा. आता एखादं काम घेऊन गेलो आपण की हे असे कार्यकर्ते आहेत, लेजिटिमेट आहे, लिगल काम आहे, पण आपल्याला ते करायचंय. पण तिथं समजा एखादा दुसरा नेता असेल, त्यांनी त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं असेल हे काम त्याला द्यायचं, अरे तू थांब त्याला देऊ. कुठंतरी ते म्हणतात ना की अरे हा हक्काचा आहे, जवळ म्हणजे राजकीय फायदा होण्यापेक्षा. हा म्हणजे आता बघा ना, म्हणजे आमच्या पिढीला काय झालंय की आता पवार साहेबांनी कष्ट खूप घेतले, खूप चांगले निर्णय घेतले, दादांनी खूप कष्ट घेतले, चांगले निर्णय घेतले, आणि सगळ्या निर्णयाला प्लस मायनस असतं. होय. पण आज साहेबांनी घेतलेल्या निर्णयाच्या प्लस आणि मायनस, जसा प्लसचा फायदा होतो, मायनसचा नक्कीच तिथं आम्हाला आज उत्तर द्यावं लागतं. दादांचं तसंच आहे. त्यामुळे आम्हाला पद नाही मिळालं, पण पूर्वी ज्या पद्धतीने शासन प्रशासन आपलं चालत होतं, त्यात काही लोकांना जर त्या विषयावर आक्षेप असेल त्याची उत्तरं मात्र आम्हाला द्यावी लागतात. म्हणजे आमची उत्तरं देण्यामध्ये ते सुद्धा ज्याच्यात आमचा काही रोल नाही, त्याच्यात जास्त वेळ जातो. पण ठीक आहे, तो म्हणतो ना लेगेसीचा एक साईड इफेक्ट. जसे पवार असण्याचे फायदे आहेत, तसे पवार असण्याचे तोटे सुद्धा तुम्हाला तिसऱ्या पिढीत आहेत. ते आहेत आणि अपेक्षा पण खूप आहेत. त्यामुळे आता आम्हाला पुढे घेऊन जात असताना विचाराची लेगेसी आहे, पवारांची लेगेसी आहे, आणि आजच्या काळामध्ये जेव्हा कुणीच विरोधात राहायला तयार नाही, तर एक विरोधक म्हणून सुद्धा काम करण्याची आमच्याकडे जबाबदारी आहे. अशा 3-4 जबाबदारी आमच्यावर पडलेल्या आहेत. आता त्या जेवढं झेपतात, जेवढं जमतं आणि प्रामाणिकपणे आम्ही करत आहोत. पण मला आणखी एक म्हणजे मी दादांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं होतं तुमचा राजकीय वारस कोण आहे, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी कोणी ठरवणार नाही, जनता ठरवेल. आता आमच्या कुटुंबात मग त्यांनी साहेब झाले, त्यानंतर 7 भाऊ होते ते साहेब झाले, राजकारणात आले, त्यानंतर मी आलो, आता रोहित आला. आता आवड आहे, ज्याला आवड आहे तो येईल, काम करेल, टिकेल. म्हणजे तुमच्याबद्दलची त्यांची भावना अतिशय प्रांजळ आणि हे होती. मी त्या मुलाखत पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही ऐकली असेल ती. काय ना, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्डली ते बोलायचे जेव्हा केव्हा मी आता तो आणखी एका लोकसत्ताच्या कुठे ते काय नाही एबीपी मध्ये असावं, कुठे 3 ऑप्शन सांगितलेले, त्यांनी माझं नाव घेतलं. आणि आता कसं असतं की नक्की त्यावेळी त्याला सोबतच्या कार्यकर्त्यांना तुम्ही असं कसं नाव घेतलं विचारलं, तर त्यावेळी ते माहिती आहे मला ते पुढचं. तर ते म्हणले अरे म्हणजे काय, आता तो काम करतोय, जिल्हा परिषद काम करतोय, आता पुढे काम करतोय तर काम करतोय. ते त्यांची खासियत होती ना. म्हणजे हे जे काय असेल ते आपल्याला पटतंय ते स्पष्टपणे मांडाय. त्यामुळे कोण दुखावेल कोणी असा काही विचार नव्हता दिसत त्यांच्याकडे कधी. हे कॅल्क्युलेटेड बोलणं कधी नसायचं. बरं आहे, ते खूप कॅल्क्युलेटिव्ह केलं तर मग लोक शंका घ्यायला लागतात आपल्यावर. त्यांचा स्वभाव चांगलाच होता, पण त्या स्वभावाचा बऱ्याच लोकांनी फायदाही घेतला. पदाधिकाऱ्यांनी घेतला, काही व्यावसायिकांनी घेतला, काही जवळच्या लोकांनी घेतला. त्या जसं प्लस आहे तसं मायनस आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की साहेबांचं आणि दादांचं कॉम्बिनेशन हे फार चांगलं असावं. पवार साहेबांनी पण कामं पटपट केली, दादांनी अजून जास्त फास्ट केली, कारण का काळच वेगळा होता, पूर्वी पद्धती वेगळ्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांसाठी आपण पवार साहेबांसारखं बनावं, स्ट्रॉंग, कुठला निर्णय कधी काय घेतला जाईल हे कळत नाही, आणि काम करताना मात्र दादासारखं असावं. पण या सगळ्या राजकीय उलतापालतीमधल्या काळात झाल्या, त्या राजकीय उलतापालतीच्या काळात तुमचा कसा संवाद होता? नाही, जेव्हा साहेबांना सोडलं तेव्हा मी भेटलो त्यांना. बरं, कधी साधारण किती दिवसांनी? म्हणजे माझ्या 7-8 दिवसात. बरं, आठवड्यात. फक्त प्रश्नच केला मी का. त्यांनी सांगितलं की अरे आमदारांना कसं आपण सांभाळू शकणार. त्यांना कुठं भेट झाली होती? तिथे पुण्यात झाली. पुण्यात. मग कामं कशी होणार, मग आमदार कसे टिकणार. म्हणजे ठीक आहे, आमदार परत निवडून आणू शकतो, जे आपल्या विचाराचे ते आपल्याबरोबर राहतील, नाही राहणार तर नाही राहणार. पण शेवटी आजोबांचं वय, त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचे संबंध, आणि आपल्या परिवाराला पवार साहेबांमुळेच नाव मिळालेलं आहे. त्यामुळे हे सगळं तू बोलतो ते खरं आहे, पण शेवटी आमदार, नेते यांना टिकवायचं असेल, कार्यकर्ते टिकवायचं असेल, तर मग आपल्याला कुठेतरी सत्तेत जावं लागतं. म्हणलं सत्तेत जायला काय हरकत नाही. आता महाविकास आघाडीमध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन होतं, पण ते विचारच तरी होतं. पण भाजपवर जाणं हे कितपत योग्य आहे?
ते म्हणायचे ठीक आहे घ्यावा लागतो कधी कधी निर्णय, तुला नाही समजणार, तुला नंतर कळेल, पण इथं भावनिक होऊन चालणार नाही. मग माझा तिथं जो काही वाद होता तो थोडा विचाराचा आणि भावनिक वाद होता, व्यक्तिगत नव्हता. व्यक्तिगत त्यांनी काही खूप मला अडचणी आणल्या असं नाही. ठीक आहे, थोडंफार काय झालं असेल, पण ते होत असतं. जेव्हा आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की योग्य निर्णय झाला, पण बऱ्याच लोकांशी बोलत असताना याच विषयावर जेव्हा पाठी फुटली तेव्हा जे जवळचे आहेत त्यांच्याबरोबर 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते माझा निर्णय किती बरोबर आहे. जो माणूस माझा निर्णय किती बरोबर आहे सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो, त्या मनामध्ये नक्कीच हे असतं की अरे आपला निर्णय चुकला का काय. म्हणजे मी सुद्धा अनुभवलंय ते. ते आहे. म्हणजे ते कन्व्हिन्स बाबा हे कसं अपरिहार्य होतं हे करणं. दादा कन्व्हिन्स नव्हते, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते, पण सुरुवातीला ते तुम्ही म्हणता हे परफेक्ट आणले. मी अनुभवलंय ते. 1.5-2 वर्ष काढले त्यांनी कसं काढायचं, पण 2024 नंतर त्यांना असह्य झालं. आणि दुसरं काय की शेवटी पवार आहेत ते, त्यांचा जवळचा जो व्यक्ती आहे नाही तर जो पक्ष आहे त्यांच्याबरोबर ते सत्तेत आहे, तो पक्ष उद्या जाऊन त्यांच्या पक्षाबद्दल काय करणार याचा नक्कीच त्यांना अंदाज होता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांची आहे की त्यांनी आपली वैचारिक निगडान सोडली नव्हती. कुठल्याही टप्प्यावर, कुठल्याही पातळीवर ज्यावेळी असे हे जे आव्हानात खूप कठीण प्रसंग आले होते त्या काळात सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज, लाईनच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नव्हतं केलं. नाही ना, मारामारी झाली होती, एका कुठल्या तरी कार्यकर्त्याला कोणातरी मारलं तर लगेच त्याचं निलंबन केलं. ठीक आहे, दुसऱ्या नेत्याला परत ते नियुक्ती केली, दुर्दैवी गोष्ट आहे. त्यानंतर एक कुठला तरी हे राजकीय मी म्हणत नाही, वैचारिकच्या बाबतीत तेच ना. नाही त्या व्यक्तीला अशा पद्धतीने कुठल्या शेतकऱ्याला नाही तर एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या नाही तर संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारलं नाही पाहिजे. मारामारी मला पटत नाही, तर त्याला काढलं होतं त्या पदावर. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की अहिल्यानगरचे आमदार ते सुद्धा फार आक्रमक काहीतरी बोलून त्याला फक्त समज दिली, नाही पण समज तरी दिली, बाकी तर देत पण नाही. कोणी महाराजांच्या विरोधात बोललं तरी, महात्मा फुलेंच्या विरोधात बोललं तरी, काय करत महामानवांच्या, दादांनी ऍटलिस्ट एक समज तरी दिली. किंवा पुशे सावळीचा ते धार्मिक हे होता, विशाळगडचा होता, तिथं स्वतः जाऊन त्यांनी तिथं भूमिका घेणं हे महत्वाचं आहे. त्या बाबतीत त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. ठीक आहे, पण आता तो काय पक्ष तसा राहिलेला नाही. पण आता दादांच्या आवडणारे गुण राजकीय नेता म्हणून आणि व्यक्ती म्हणून काय सांगाल तुम्ही? एक तर प्रशासनावर त्यांची खूप चांगली पकड होती, वचक होता, अधिकारी ऐकायचे. दुसरं, इलिगल काम अजिबात कोणाला सांगत नसायचे. समजा वाळूचा एखादा विषय त्यांच्या मतदारसंघातला तरी आला, अरे बाबा हे असले काही विषय माझ्याकडे आणू नको, आणि ती थोडी सवय आम्हाला सुद्धा लागली. त्यामुळे इलिगल गोष्टी अजिबात नाही. आणि मग लिगली त्या ठोकताळ्यात बसून अधिकाऱ्यांना विचारून, अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, आणि मग त्या अनुषंगाने ते तिथं निर्णय घ्यायचे. फाईल लगेचच्या लगेच संपवायची, कुठलंही काम पेंडिंग आपल्याला ठेवायचं नाही. सकाळी लवकर काम करायला सुरुवात व्हायची आणि रात्री उशीरपर्यंत काम तिथं चालू राहायचं. त्यामुळे काम करण्याची पद्धत ही चांगलीच होती आणि एकदम तोंडावर सांगायचे काम होणार का नाही होणार, म्हणजे कोणाचा वेळच त्यामध्ये गेला नाही पाहिजे. आता न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे काही प्रमाणात मला असं वाटतं की लोकांच्या हितासाठी काम करत असताना जेव्हा सत्तेत होते, मंत्री होते, तेव्हा काही प्रमाणात त्यांचं घरच्यांकडे लक्ष कमी देता आलं असेल आणि त्यामुळे ते खंत व्यक्त करायचे की मला तेवढा वेळ देता आला नाही. किती 6 ला काम सुरू करायचे, झोपेपर्यंत ते सगळं समाज. त्यामुळे परिवारासाठी त्यांना खूप वेळ तसा देता आला नाही. जेव्हा असायचे तेव्हा ते चांगल्या मूडमध्ये असायचे. दुसरं, मी जे मगाशी म्हणलं की एखादा व्यक्ती चुकीचा असेल तर ठीक आहे नंतर बघू, असं एक त्यांचा जो स्वभाव होता तर तो एक विषय असायचा. त्यानंतर काही प्रमाणात काही गोष्टी लगेच बोलून टाकायच्या पटकन. म्हणजे आता ठीक आहे, राजकारणामध्ये काम करताना होणार नाही होणार हा एक मुद्दा झाला. डोक्यावर बर पाणी तोंडात खडीसाखर हे नव्हतं, तिथं काय भानगड नव्हते. ते थोडं असलं असतं तर नक्कीच कुठे ना कुठे त्या गोष्टीचा फायदा झाला असता. तर असे काही प्लस मायनसेस आहेत. आता इतर तुम्ही राजकीय नेते बघता आणि दादा यात तुम्हाला काय फरक? दादा लोकनेते होते. आज जर आपण बघितलं तर आज आपल्याला कुणी लोकनेता दिसत नाही. पवार साहेब आता देशातले नेते झाले,
फार अनुभवी व्यक्ती, त्यांच्या लेवलचा कुणीच होऊ शकत नाही आणि आज सुद्धा नाही आहे. पण दादा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला एक नेता होता, लोकनेता होता. म्हणजे त्यांना काही एखादा आमदार फोडायला पैसे लागायचे असं नाही, तसंही तो येऊ शकत होता, लोकांना ते कन्व्हिन्स करू शकत होते. आज तसं बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेब खूप हुशार आहेत, पण त्यांची स्टाईल वेगळी, ते लोकातले नेते नाही. एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांचे नेते आहेत. त्यामुळे असा एक थोडासा फरक आहे. दादा हे लोकातले नेते होते आणि शेवट तुम्ही बघितलं 2024 नंतर दादांची भाषणं फेमस व्हायला लागली होती, दादा लोकप्रसिद्ध व्हायला लागले होते आणि अजून त्यांची पॉप्युलॅरिटी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. आणि कुठं ना कुठेतरी त्यामुळेच मला असं वाटतं की जे काही मला राजकीय शंका येते त्यांच्या ॲक्सिडेंटबद्दल, एक तर 2029ला त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं, हे काही लपलेलं नव्हतं. ताकद वाढत होती, लोकांमधली लोकप्रियता वाढत होती, त्यांचा स्वभाव आता लोकांनी एक्सेप्ट केला होता. आता ते काय त्यांच्यासारखं आम्ही वागायला लागलो तर लोक आम्हाला मारतील, पण दादांचा स्वभाव हा सगळ्यांनीच एक्सेप्ट केला होता. फार कार्यकर्ते, मतदार, नागरिक, नेते, विरोधक, सत्ताधारी सगळ्यांनी, अधिकारी सुद्धा. पण आता तसा एखादा व्यक्ती परत कधी होणार नाही असं माझं ते प्रामाणिक मत आहे. दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं काय नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं नेमकं? आता म्हणजे बघा ते ना, काय पार्टीचं नुकसान झालंय असं नाही, पार्टीचं झालंयच त्यांच्या कार्य, पण महाराष्ट्राचं काय नुकसान? छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता कर्जमाफी व्हावी यासाठी खूप मोठं आंदोलन झालं. त्यानंतर एक शेतकरी नेत्यांचं कमिटी ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले. तिथं कोण कोण होतं? तर मुख्यमंत्री साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, दादा होते. आता काल परवा मी उपोषण केलं आणि तिथे अजित नवले साहेब आले होते आणि अजित नवले साहेबांनी हेच सांगितलं की तिथं आमचा विषय समजणारा फक्त एकच नेता होता, ते म्हणजे अजितदादा. आता अजितदादा असते तर हा चुकीचा GR निघालाच नसता. म्हणजे एकतर ते शासन प्रशासन या अनुषंगाने नाही तर लोकांच्या बाजूनी सुद्धा ते विचार करायचे, लोक काय म्हणतात, लोकांना काय लागेल, कसं लागेल, कशा पद्धतीचा GR. त्यामुळे याच केसवरून तुम्हाला सांगतो, दादा असते तर तसला चुकीचा GR निघालाच नसता, अन्यायकारक GR निघालाच नसता. त्यानंतर आता आज जे काय आता 10 लाख कोटीवर आपण गेलेलो आहे, आता 11 लाख कोटीवर जाऊन लोन. दादा असते तर नक्कीच कुठं ना कुठे आर्थिक शिस्तीच्या बाबतीत फार आग्रही होते ते, 100%. प्रचंड आग्रही होते. 1 लाख कोटी रुपये हे छोट्या मोठ्या महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर जे प्रलंबित आहेत, दादा म्हणले असते ते आधी द्या, हे नवीन कामं जे शक्ती मार्ग वगैरे ते घेऊ नका. त्याच्याचबरोबर आता दुष्काळ येतोय तर त्यामध्ये नियोजन, पैशाचं आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त हे तिथं असणं फार महत्त्वाचं आहे. आणि दादा आज असते तर आज 2 पक्ष एकत्रित आले असते. आता 2 पक्ष एकत्रित येणं, जे पूर्वी वेगळे होते, आधी एक होते, नंतर वेगळे झाले, परत पुन्हा एकत्र होणं, हा विचार दादांचा आणि पवार साहेबांचा आहे. आता जर आपण बघितलं, दुसऱ्या पक्षाला फोडून आपला पक्ष मोठा करा, ही एक नवीन विचारसरणी आलेली आहे. त्यामुळे लोकांना काय पाहिजे, कसं डिलिव्हर करायचं, शब्द कसा पाळायचा, असा जो एक नेता लागतो, एक आश्वासक चेहरा लागतो, कधी त्याला फोन करू शकतो. आता आम्ही आंदोलनाला बसलो, कोणाला फोन करायचा हा आम्हाला प्रश्न पडला. त्यानंतर उद्या जाऊन ह्याच्या आधी सुद्धा काही लोक आता आंदोलनाला बसतात, आता आम्हाला बरेच लोक भेटतात, दादांकडे आम्ही गेलो होतो, काम झालं होतं, दादा नसल्या GR निघाला नाही. त्यामुळे दादांकडे गेल्यानंतर काम होणार, जर होण्यासारखं असेल, नाहीतर होणार नसेल तर नाही होणार, कोणाचा वेळच जात नसायचा. असा नेता आज महाराष्ट्रामध्ये कुणीच नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं, म्हणजे दोन्ही मूळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधलं मोठं सहकारातलं संस्थात्मक कामं मोठी आहेत, तिथं मला वाटतं सगळं खूप म्हणजे ते सगळे अनाथ झाल्यासारखं सहकार, आणि सहकार विभाग तर अनाथ झाल्यासारखाच आहे. आता शुगर इंडस्ट्रीला एकनाथ शिंदेना त्याच्यात काही रस नाही, त्यांचा तिथं काही संबंध नाही. शुगर इंडस्ट्रीला आता खूप मोठी अडचण आहे, कोणाकडे जायचं. त्यानंतर दुधाला मध्ये अडचण असायची, दादा सोडवायची. आता ठीक आहे, आज कदाचित बरं चाललंय त्यामुळे अडचण नाही, पण उद्या जाऊन होऊ शकते. आता प्रशासक आणलाय गोकुळवर आणि इतर याच्यावर, दादा असते तर आणून दिलं शक्य नसतं ते. त्यामुळे हे जे काय आहे की कोऑपरेटिव्ह सिस्टम जी आपल्या महाराष्ट्रातली होती, त्याला एक नेता असायचा दादांसारखा, बँकिंगला मदत करायचे, कारण ते PDCC बँक चांगली चालवायचे, त्यामुळे दुधाचं त्यांना माहीत होतं, साखरेचं त्यांना माहीत होतं, VSI मध्ये ते असायचे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह सेक्टर ज्याच्यावर मोठं आर्थिक व्यवस्था आपल्या महाराष्ट्राची अवलंबून आहे, त्याच्यावर वचक असल्यामुळे
प्रॉब्लेम सोडवायला नक्कीच तिथं मदत असायची. आज दादा नसल्यामुळे कोणाकडे जायचं हाच मोठा प्रश्न आहे. आणि नेता नसल्यामुळे सगळे इकडे तिकडे आता सैरभैर म्हणजे सैरभैर सैरभैर झाल्यासारखं सगळे एकनाथ शिंदे साहेबांकडे काही जण जात आहेत, काही बीजेपीत जात आहेत, पण तिथं गेल्यानंतर करायचं काय कराय. हे सुद्धा तिथं म्हणजे त्यांना प्रश्न कळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यांना प्रश्न कळत नाहीत आणि अडचणी सुद्धा सुटत नाहीत. तर खरं तर खूप बोलताय दादांच्या संदर्भात, दादांच्या प्रशासनातल्या अनुभवासंदर्भात. तुमची आणखी अशी एखादी दादांच्या संदर्भातली कप्प्यातली आठवण व्यक्तिगत, मला राजकीय नको आहे. नाही असं म्हणजे मी एक तर लग्नाचं तुम्हाला सांगितलं होय. त्यानंतर जयचं जेव्हा लग्न होतं तेव्हा सगळे एकत्रित आले होते परिवारातले. म्हणजे आता सुप्रियाताईंना त्यावेळेस येता आलं नाही, पण रेवती तिथं होती, आम्ही तुम्ही ते होतो. विधिमंडळात भाषणात, ते विधानसभेत भाषणात काही सांगितलं होतं काही गोष्टी? नाही ते मला सांगत असताना ते सांगायचे की अरे बाबा वजन वाढतंय, जरा कमी कर, राजकीय वाढू दे. त्यानंतर माझ्या केसाबद्दल बोलले होते. आता ते दादांसाठी मग ते केसही काढून टाकले. त्यानंतर मग बटन लाव वरचं, हे असे छोटे छोटे महत्त्वाचे विषय असायचे. अरे ते ढगळे कपडे कशाला घालतो, जरा टिपटॉप राहा, अशा त्यांच्या काही आवडी असायच्या. म्हणजे ते एकदम म्हणजे घर सुद्धा चांगलं सुंदर असावं, सरकारी ऑफिस सुद्धा चांगलं असावं, त्यांच्या मतदारसंघात जाऊ नाही तर कुठल्याही इथं जाऊ, पुण्याचं जे कलेक्टर ऑफिस आहे ते सुंदर त्यांनी केलेलं आहे. असे काही बरेच अनुभव तिथं त्यांचे आहेत. पण एक मोठा नेता काका आणि महाराष्ट्राचा उद्याचा पुरोगामी विचाराचा, महाराष्ट्राला वरच्या लेवलवर घेऊन जाणारा एक मुख्यमंत्री आपला मुकला. तर खरं खूप बोलता येईल, खूप बोलता येण्यासारखं आहे. आणि यापुढे हा काही संवाद इथं थांबणार नाही. हे अधूनमधून या आठवणी वेगळ्या निमित्तानं आपले येत राहतील. पण आज इथं तुम्ही महाराष्ट्र दिनमानची बोललात आणि अजितदादांच्या आठवणी उजाळा दिलात. धन्यवाद.